जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत अ वर्गात कोणत्या बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाने यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या बसस्थानकाला पुरस्कार स्वरूप 50 लाख रुपये मिळालेले आहेत. बरं, यातील ब वर्गामध्ये हा पुरस्कार कोणत्या बसस्थानकाने पटकावला? तर साकोली बसस्थानकाने यामधील ब वर्गातील पुरस्कार पटकावलेला असून साकोली बसस्थानकाला पुरस्कार स्वरूप 25 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलं आहे. यावर आधारित हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यातील आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा काय म्हणतं. 2024च्या इंग्लंडमध्ये आयोजित T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून पटकावले आहे. आता हे तर खरं आहे की भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. पण 2024चा वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? तर हा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये नसून वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता. यासाठी पहिलं विधान चुकीचं ठरतं. दुसरं विधान पहा. 2007 साली दक्षिण आफ्रिकेत आयोजित T20 वर्ल्ड कपच्या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद भारताने पटकावले होते. आता T20 वर्ल्ड कपची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती? तर याची पहिली आवृत्ती 2007 साली आयोजित करण्यात आली होती व या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद आपल्या भारतानंच पटकावलेलं आहे. बरं, याच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं होतं? तर दक्षिण आफ्रिका याच देशात याच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. म्हणजेच हे जे दुसरं विधान आहे ते बरोबर आहे. मित्रांनो, आता हे वाक्य नेहमीसाठी लक्षात ठेवा की भारताने पहिला T20 वर्ल्ड कप हा दक्षिण आफ्रिकेत जिंकला होता व दुसरा T20 वर्ल्ड कप हा दक्षिण आफ्रिकेला हरवून जिंकलेला आहे. आता शेवटचं विधान पहा. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियानंतर T20 वर्ल्ड कपचे दोनदा विजेतेपद पटकावणारा भारत तिसराच देश ठरला आहे. मित्रांनो, आता भारतासहित 3च देशांनी T20 वर्ल्ड कप दोनदा जिंकलेला आहे व ते देश कोणते? तर एक आहे वेस्ट इंडिज व दुसरा देश ऑस्ट्रेलिया नसून इंग्लंड हा आहे. यासाठी तिसरं विधान सुद्धा चुकीचं ठरतं. यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. फक्त बी हे विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असेल. बरं, यंदाच्या T20 वर्ल्ड कप विषयीचे इतर पॉईंट सुद्धा नोट करून घ्या. हा जो अंतिम सामना आहे यात भारताने 176 धावा काढल्या होत्या व दक्षिण आफ्रिकेला भारताने यात 7 धावांनी नमवलेला आहे. आणि मित्रांनो, 176 या धावा T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा आहेत. याबरोबरच T20 विश्वचषक स्पर्धेत एकही सामना न गमावणारा भारतीय संघ पहिला संघ ठरलेला आहे. बरं, अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता? तर केंगसिंग्टन ओव्हल या स्टेडियमवर अंतिम सामना आयोजित करण्यात आला होता. भारतीय संघाला यात पारितोषिक म्हणून किती रोख रक्कम मिळालेली आहे? तर $2.45 दशलक्ष, रुपयामध्ये सांगायचं झालं तर 20.36 कोटी हे भारताला पारितोषिक म्हणून मिळाले आहेत. तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला 1.28 दशलक्ष म्हणजेच 10.64 कोटी रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. यावेळेस हा जो T20 वर्ल्ड कप होता हा 1 ते 29 जून दरम्यान आयोजित करण्यात आला होता. यात एकूण 20 संघ होते व प्रथमच कॅनडा, अमेरिका, युगांडा हे या विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ आहेत. बरं, या विश्वचषकासाठीचं अधिकृत थीम सॉन्ग कोणतं होतं? तर आउट ऑफ धिस वर्ल्ड हे या विश्वचषकाचं अधिकृत थीम सॉन्ग होतं. आता यावरच आधारित अजून एक प्रश्न पहा. मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या वर्ल्ड कपमधील प्लेयर ऑफ द टुर्नामेंटने भारताच्या जसप्रीत बुमराह यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. जसप्रीत बुमराह यांनी या वर्ल्ड कपमध्ये 4.17च्या इकॉनॉमी रेटने 15 विकेट पटकावलेले आहेत. फायनलमधील प्लेयर ऑफ द मॅचने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर विराट कोहली यांना प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं. स्मार्ट कॅच ऑफ द मॅच या पुरस्काराने सूर्यकुमार यादव. तर या वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण ठरला आहे? तर अफगाणिस्तानचा रहमान उल्ला गुरबाज हा या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलेला आहे. रहमान उल्ला यांनी या स्पर्धेत एकूण 281 धावा केलेल्या आहेत. तर या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स भारताच्या अर्शदीप सिंग आणि अफगाणिस्तानच्या फजलक फारुक यांनी पटकावलेले आहेत. या दोन्ही गोलंदाजांनी या वर्ल्ड कपमध्ये एकूण 17 विकेट्स पटकावलेल्या आहेत. बरं, यावेळेसची T20 वर्ल्ड कपची कितवी आवृत्ती होती? तर यावेळेसची T20 वर्ल्ड कपची 9वी आवृत्ती होती.
याआधी ज्या 8 आवृत्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या त्या सुद्धा आपण पाहून घेऊया. तर आताच आपण पाहिलेलं आहे, पहिली आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती व याचं विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे. 2009 मध्ये याचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आलं होतं. विजेता पाकिस्तान होता. 2010 मध्ये ही स्पर्धा वेस्ट इंडिजनं होस्ट केली होती व विनर इंग्लंड होता. 2012 मध्ये श्रीलंकेमध्ये आयोजित या स्पर्धेचं विजेतेपद वेस्ट इंडिजनं पटकावलं होतं. 2014 मध्ये याचं आयोजन बांगलादेशने केलं होतं आणि श्रीलंका हा विजेता होता. 2016 मध्ये भारतात आयोजित या स्पर्धेचं विजेतेपद वेस्ट इंडिजनं पटकावलेलं आहे व 2021 मध्ये UAE आणि ओमानमध्ये आयोजित या स्पर्धेचं विजेतेपद ऑस्ट्रेलियानं पटकावलं होतं आणि 2022 मध्ये ही स्पर्धा ऑस्ट्रेलियाने होस्ट केली होती व याचं विजेतेपद इंग्लंडनं पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? तर आता भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्री यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. हे जे विक्रम मिस्री आहेत हे भारताचे 35वे परराष्ट्र सचिव असतील. ते कधीपासून परराष्ट्र सचिव पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत? तर 15 जुलैपासून ते परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत होणार आहेत. बरं, सध्या परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर विनय मोहन क्वात्रा हे सध्या भारताचे परराष्ट्र सचिव आहेत. विक्रम मिस्री यांच्याविषयी नोट करून घ्या. विक्रम मिस्री हे सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी 2019 ते 2021 दरम्यान चीनमध्ये, 2014 ते 2016 दरम्यान स्पेनमध्ये, तर 2016 ते 2018 पर्यंत म्यानमारमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्य केलेलं आहे. याबरोबरच त्यांनी इंदर कुमार गुजराल यांचे खाजगी सचिव म्हणून देखील कार्य केलं होतं. प्रश्न क्रमांक 4, अमेरिका, जपान आणि कोणत्या देशांनी मिळून फ्रीडम्स एज या त्रिपक्षीय बहुप्रादेशिक सरावाचे उद्घाटन केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच हा जो फ्रीडम्स एज युद्धाभ्यास आहे हा अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया या 3 देशांद्वारे आयोजित करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 5, युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आता जी युरोपियन कौन्सिल आहे याच्या अध्यक्षपदी अँटोनियो कोस्टा यांची निवड करण्यात आलेली आहे. अँटोनियो कोस्टा हे 1 ऑक्टोबरपासून युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील. सध्या युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत? तर बेल्जियमचे चार्ल्स मिशेल हे सध्या युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. याबरोबरच मित्रांनो, युरोपियन कौन्सिलने एस्टोनियन पंतप्रधान काजा क्लास यांची परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणासाठी पुढील उच्च प्रतिनिधी म्हणून निवड केलेली आहे. या न्यूजवरच आधारित आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड होणारे अँटोनियो कोस्टा हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? तर हे जे अँटोनियो कोस्टा आहेत हे पोर्तुगाल या देशाचे माजी पंतप्रधान आहेत. बरं, युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षाचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो आणि एक व्यक्ती फक्त 2 टर्मसाठी म्हणजेच 5 वर्षासाठी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून कार्य करू शकते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 12व्या विश्व हिंदी सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो 12वा विश्व हिंदी सन्मान आहे या पुरस्काराने उषा ठाकूर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. उषा ठाकूर यांना हा पुरस्कार त्यांच्या हिंदी साहित्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी मिळालेला आहे. त्यांनी 40हून अधिक लेखकांच्या कृतींचे हिंदी आणि नेपाळी या 2 भाषांमध्ये भाषांतर केलेलं आहे. बरं, हा जो पुरस्कार आहे हा कोणाद्वारे देण्यात येतो? तर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो व 27 जून रोजी नेपाळमधील भारतीय दूतावासाने हिंदी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्येच डॉक्टर उषा ठाकूर यांना हा 12वा विश्व हिंदी पुरस्कार मिळालेला आहे. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का 12वी जागतिक हिंदी परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ही जी 12वी जागतिक हिंदी परिषद आहे ही 2023 मध्ये फिजी या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 7, मनोज आहूजा हे कोणत्या राज्याचे मुख्य सचिव बनले आहेत? तर हे जे मनोज आहूजा आहेत हे ओडिशा या राज्याचे मुख्य सचिव बनलेले आहेत. मनोज आहूजा यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते 1 एप्रिल 2022 पासून केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागात सचिव पदावर होते. तसेच त्यांनी मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये विशेष संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. इथं ओडिशा राज्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. पहा, ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे व सध्या ओडिशाचे राज्यपाल हे रघुवर दास आहेत. बरं, ओडिशा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर मोहन चरण माझी हे ओडिशा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 8, कोणता ब्रँड हा भारताचा सर्वात मौल्यवान ब्रँड ठरला आहे? मित्रांनो, आता भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड हा टाटा समूह ठरला असून
टाटा समूहाची एकूण व्हॅल्यू ही 28.6 अब्ज डॉलर इतकी असून हा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड आहे. टाटा नंतर यात दुसऱ्या क्रमांकावर कोणती कंपनी आहे? तर इन्फोसिस ही कंपनी टाटा नंतर यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 9. जगातील सर्वात तरुण पदवीधर कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सोबोर्नो इसाकबारी हा जगातील सर्वात तरुण पदवीधर ठरलेला आहे. सोबोर्नो इसाकबारी याने वयाच्या 12व्या वर्षी मालवण हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली असून हा जगातील सर्वात तरुण पदवीधर ठरलेला आहे. बरं, हा सोबोर्नो इसाकबारी हा कोणत्या देशाचा नागरिक आहे? तर हा वंशाने बांगलादेशी असून तो अमेरिका या देशाचा नागरिक आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी वस्तू आणि सेवा कर दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो वस्तू आणि सेवा कर दिवस आहे हा दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 1 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 1 जुलै 2017 रोजी GST भारतात लागू करण्यात आला होता. त्यासाठीच 2018 पासून 1 जुलै हा वस्तू आणि सेवा कर दिवस म्हणून साजरा केला जातो. GST विषयी लक्षात ठेवा, GST हा एक अप्रत्यक्ष कर असून GSTच्या अंमलबजावणीसाठी 101वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. बरं, 1 जुलै रोजीच अजून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 1 जुलै रोजीच चार्टर्ड अकाउंट डे सुद्धा साजरा केला जातो. याबरोबरच सुद्धा नोट करून घ्या, 30 जून रोजी आंतरराष्ट्रीय संसद दिन आयोजित केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2024च्या कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राइजने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.